1657 सकाळ. नुकताच मोहम्मद आदिलशाचा मृत्यू झाला होता. मोहम्मद आदिलशाह मेल्याची बातमी विजापुराहून राजगडावर आली. तो मयत झाल्यावर त्याचा शहजादा अली आदिलशाह तख्तावर बसला. अर्थात तो वयाने 15-16 वर्षांचाच असल्याने त्या राज्याचा कारभार त्याची सावत्र आई बडी बेगमीच्या सल्ल्याने चालवला जाऊ लागला. प्रत्यक्ष बादशाहच मयत झाल्याने त्याच्या दरबारी मंडळींना व सरदार मनसबदारांना महिना पाऊण महिना दुःखाचा देखावा करणे भाग होते. आपल्या शत्रूवर आलेल्या या प्रसंगाचा उपयोग शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी करायचे ठरवले. त्यांनी रघुनाथ बल्लाळ अत्रे यांना आदिलशहाच्या ताब्यात असलेला कोकणाचा काही भाग जिंकण्यासाठी सैन्यानिशी रवाना केले. त्याप्रमाणे रघुनाथरावांनी कोकणात घुसून दाभोळ शहर व त्याच्या आसपासचे किल्ले यांच्यावर आकस्मिक हल्ले करून ते स्वराज्याच्या छत्राखाली आणले. तसं पाहिलं तर आता बऱ्यापैकी सैनिकी सामर्थ्य असलेल्या शत्रूलाही समर्थपणे तोंड देण्याइतके किल्ले हिंदवी स्वराज्यात आले होते. परंतु त्यापैकी अनेक किल्ल्यांची डागडुजी करायला व त्यांच्यावर पुरेशी शिबंदी तैनात करायला बऱ्याच पैशांची गरज होती. पण प्रजेवर करांचा जादा बोजा न लादता एवढा पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न शिवरायांना पडला. त्याबाबत विचार करीत असताना त्यांना आदल्याच दिवशी एका हेराने पुरवलेल्या माहितीचे स्मरण झाले. ती माहिती अशी होती की मोहम्मद आदिलशाह मयत होऊन त्याच्या तख्तावर त्याचा अल्पवयीन मुलगा अली आदिलशाह बसताच ते राज्य बळकवण्यासाठी मोगल बादशाह शहाजहान याचा शहजादा औरंगजेब मोठ्या तयारीनिशी दक्षिणेत आला आहे. येताना वाटेत लागलेल्या दुसऱ्या सुलतानांच्या राज्यातील गावे लुटून मिळवलेली गडगंज संपत्ती त्याने जुन्नर ठाण्यात मोठ्या बंदोबस्तात ठेवली आहे व तो स्वतःच बिदरच्या गडाला वेढा घालून बसला आहे. ही गोष्ट लक्षात येताच शिवरायांनी ती सर्व संपत्ती लुटून आणण्याचा बेत केला. परंतु जुन्नर आदी ठाण्यांवरील पहारे ढिले झाल्याशिवाय ती संपत्ती मिळवणे कठीण होते. मग त्यासाठी एक अजब युक्ती योजली. त्यांनी लगोलग आपले कारभारी सोनपंत डबीर यांच्या संगे बिदर येथे तळ ठोकून बसलेल्या औरंगजेबाला एक पत्र पाठवले. त्या पत्रात त्यांनी लिहिले होते, आपल्या थोर व महापराक्रमी घराण्याबद्दल आम्हाला नेहमीच प्रेम व आदर वाटत आला आहे. तेव्हा विनंती एवढीच आहे की आम्ही आजवर आदिलशाहचा जो मुलूक, किल्ले आणि कोकणातील दाभोळ आदी ठाणी जिंकले आहेत त्यास आपण मान्यता द्यावी. एवढी मेहरबानी आपण आमच्यावर केली की आम्ही सुद्धा आपण सांगाल तेव्हा आपल्या सेवेला रुजू होऊ. मुळात सोनपंत डबीरांची मिठासवाडी आणि भरेला साखरेचे ठासून भरलेले महाराजांचे ते पत्र यामुळे औरंगजेबाने खुश होऊन पत्राला मान्यता दिली. शिवाजीराजे व औरंगजेब यांच्यात दोस्तीचा करार झाला. ही बातमी वाऱ्यासारखी मोगली ठाण्यांवर पसरली आणि सध्या आदिलशाही सरदारांकडून आणि कायमच्या शिवरायांकडून भय उरले नसल्याचा समज होऊन ठाण्यांवरील पहाऱ्यात एकदम ढिलाई आली. ठाण्यांवरील पहारेकरी मौज मजा व खड्याऐवजी आडवा पहारा करू लागले. आपण औरंगजेबाला पाठवलेल्या पत्राचा अपेक्षित परिणाम होऊन मोगली ठाण्यांवरच्या पहाऱ्यात एकदम ढिलाई निर्माण झाल्याची व भरेला दिल्लीत शहाजहान बादशाह अत्यवस्थ असल्याची माहिती हेरांकडून मिळताच एके दिवशी स्वतः शिवराय आपल्या 500-700 हत्यारबंद घोडेस्वारांसह ऐन मध्यरात्री जुन्नर ठाण्यापाशी गेले. त्या ठाण्याभोवती मजबूत दगडी तटबंदी होती. तिला बाहेरून शिड्या लावून काही माणसे जराही आवाज न करता त्या ठाण्यात उतरली. त्यांनी त्या तटबंदीचे आतून बंद करून घेतलेले प्रवेशद्वार उघडले. ते उघडले जाताच बाहेर उभे असलेले सर्व मावळे हातीत तलवारी घेऊन त्या ठाण्यात घुसले. त्या आवाजाने जागे होऊन लढण्यासाठी सज्ज होऊ लागलेल्या सर्व हाशमांना त्यांनी आडवे केले आणि त्या ठाण्यातील अमाप संपत्ती, शस्त्रे व 700 जातिवंत घोडे घेऊन ते तिथून पळून गेले. त्यानंतर इतरही काही मोगली ठाण्यांवर त्यांनी हल्ले केले. पण काही ठिकाणी यश आले नाही, तर काही ठिकाणी यश होऊ नये हाती विशेष काही लागले नाही. पण एकट्या जुन्नर ठाण्यात जे मिळाले तेच रगड असल्याने शिवराय व त्यांचे मावळे संतुष्ट मनाने राजगडावर गेले. शिवरायांनी असे चकवल्यामुळे स्वतःला महामुत्सद्दी म्हणून घेणारा औरंगजेब एवढा भडकला की त्याने आपल्या सरदारांना शिवरायांच्या राज्यात घुसून सरसकट कत्तली व मुलूक बेचिराग करून टाकण्याचा हुकूम फरमावला. पण या परिणामांची अगोदरच कल्पना असल्याने शिवरायांनी त्या दृष्टीने जय्यत तयारी ठेवली. तरीही ती वेळ येऊ नये म्हणून त्यांनी त्या लुटीसह राजगडावर येताच रघुनाथ बोर्डे यांच्याबरोबर औरंगजेबाला एक पत्र पाठवले. त्यात त्यांनी लिहिले, आपण आमच्यावर मेहरनजर केली. हे सहन न होऊन एका इस्माने आपल्याविषयी आमची गैरसमजूत करून दिली. यामुळे आमच्या हातून आपले ठाणे लुटण्याची चूक झाली. केलेल्या चुकीबद्दल आम्हाला अतिशय खेद होत असून यापुढे अशी गोष्ट हातून न घडण्याची आम्ही कोशिश करू आणि आपली आज्ञा होईल तेव्हा आम्ही आपल्या सेवेत रुजू होऊ. ते पत्र वाचताच औरंगजेबाने विचार केला.
आपला पिता अत्यवस्थ असल्याची खबर नुकतीच आपल्याला मिळाली आहे. तो केव्हा मरेल याचा भरोसा नाही. अशा स्थितीत आपण इकडे असताना जर तिकडे तो संपला तर त्याची तक्त आपला एखादा भाऊ बळकावेल व आपल्यावर केवळ हात चोळत बसण्याची पाळी येईल. त्यापेक्षा सेवावरील कारवाई सध्या थांबवावी आणि लवकरात लवकर दिल्ली गाठावी. मनात असे ठरवून त्याने रघुनाथ बोर्डे यांच्यापाशी शिवरायांना उदार मनाने माफ केल्याचे पत्र दिले. आपल्या सर्व ठाण्यांकडे पक्क्या बंदोबस्ताचे हुकूम पाठवले आणि शिवरायांवर चालून जाण्याबद्दलचे आपल्या सरदारांना सोडलेले हुकूमही मागे घेतले. आपण सोनोपंत डबेरांसंगे औरंगजेबाला पाठवलेल्या पत्राचा अपेक्षित परिणाम होऊन मोगली ठाण्यांवरील पहारा ढिला झाला आणि आपण ठाण्यांतील खजिने लुटले तरी दिल्लीत शहाजहान बादशाह अत्यवस्थ असल्यामुळे त्याच्या तख्तात जीव गुंतलेला औरंगजेब आपल्यावर कारवाई न करता दिल्लीस निघून जाईल हा आपला अंदाज अचूक ठरला. याचा शिवरायांना आनंद झाला. पण लवकरच त्या आनंदात भर टाकणारी बातमी साखरेच्या थैलीसह राजगडावर आली. ती बातमी होती शिवराय पिता झाल्याची. त्यांची राणी सईबाई पुरंदगडावर प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न झाले. या मुलाचे नाव बारशाच्या दिवशी संभाजी असे ठेवण्यात आले.